नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 10 जानेवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक स्थिर आहे, 700-800 मध्ये आवक आहे। बघू काय बाजारभाव निघतो। काल आपण बघितलं सरासरी बाजारभाव मध्ये अजून कमी झालं होतं, 150 ते 200 रुपयांनी कमी झालं होतं। आपण बघत होतो पहिले 17, 18, 19 चालू होतं, त्याच्यानंतर 14, 15 झालं होतं आता 2-3 दिवस आधी, आणि त्याच्यानंतर काल आपण बघितलं काल 11, 12 आणि 13 वरती आलेलं आहे। बघू आज काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जसं की मी आधी सांगितलं, काल आपण बघितलं सरासरी बाजारभावामध्ये कमी झालं होतं आणि जास्तीत जास्त 2021 पर्यंत निघालाय। कमीत कमी मित्रांनो 700-800 चालू आहे। गोल्टीचं बी तेच रेट चालू आहे, सरासरीमध्ये 900, 1000, 1100 चालू आहे आणि जास्तीत जास्त 13-14 जातं आहे। आणि कमीत कमी 300, 400, 500 अशी गोल्टी चालू आहे, लाल गोल्टी। बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून घ्या। दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाव बघूया। 480 रुपये झाले, बघू शकतो तुम्ही 480 रुपये बदाम गोल्टी 480 रुपीज। कुठले आहात आपण? देवजीपाडा, ठीक आहे, देवजीपाडा 480। पुढे बघू 1399, 1399 रुपीज, लगभग 1400 रुपये झाले। क्वालिटी बघ शकून कांद्याची। कुठला आहे कांदा? पचाळीचा कांदा आहे, बरं। बियाणं कोणतं होतं? ठीक। पुढे बघू काय भाव गेलं? 1480 रुपये, बघ शकून क्वालिटी कांद्याची 1480 रुपये। 45-50 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? गिरणे पाड्याचा। आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक। पुढे बघू काल होते तुम्ही? काल नव्हतं, बरं, ठीक। किती गेलं? 12-11 जायले, बघू शकतो तुम्ही 1213 रुपीज, 1211 रुपये। मीडियम साईज मध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा दादा? साक्री तालुका। कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, ठीक आहे, साक्री तालुका। पुढे बघू किती गेली गोल्टी? हा, गोल्टी किती गेली? 700 रुपये गोल्टी जायले, 700 रुपीज। आणि हा कांदा 800 रुपये कांदा जायले, 800 रुपीज। पुढे बघू कुठले आपण? अच्छा, भुत्याना। पुढे बघू 1500 किती? 1500 किती गेला? 1528, 1528 रुपीज। कुठला आहे कांदा? नंदुरबारचा कांदा आहे, ठीक आहे। कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणे, ठीक। पुढे बघू काल होते का? काल नव्हते ना? परवा किती गेलं होतं? परवा 1472 गेलं होतं, ठीक। पुढे बघू काय गेली गोल्टी? बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। किती गेलं गोल्टी? 550 रुपये, बघू शकतो तुम्ही 475 रुपीज, 550 रुपये। कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे, ठीक। पुढे बघू काय गेलं? 1351 मीडियम कांदा आहे, बघू शकतो तुम्ही 1351, 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? टिटाण्याचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, टिटाण्याचा कांदा आहे। काल होते का हो तुम्ही? परवा किती गेला होता? 1400 गेला होता, ठीक आहे। आज कमी केला ना, बरं। पुढे बघू बघू शकतो तुम्ही सुपर कांदा आहे मित्रांनो। किती गेला दादा? 1400 रुपये। कुठला कांदा काका? काटेक साक्री तालुका, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं? गुलाबी, ठीक। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेला? 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। किती गेला?
1380 1380 रुपीज 1380 रुपये. कुठला आहे कांदा? परसूलचा कांदा आहे ना. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? साधं बियाणं आहे. ठीक. पुढे बघू काय भाव गेलं? 1800 रुपये 1870 रुपये. सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकतो. 1870 रुपये 1870 रुपीज. 1814 1814 रुपीज 1814 रुपये. कुठला आहे कांदा काका? गिगावचा कांदा आहे. काल परवा होते का तुम्ही? किती गेलं होतं? काल कमी गेलं होतं. अच्छा. कितीने कमी गेलं होतं तरी? 500ने कमी गेलं होतं. बरं ठीक आहे. बघू शकतो तुम्ही सुपर क्वालिटी कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. अच्छा. किती ट्रिप असेल तुमची? दररोज चालू आहे. मागच्या आठवड्यात होते का? मागच्या हप्त्यात किती गेला होता हा कांदा? 2000 पर्यंत गेला होता. ठीक. पुढे बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1500 रुपये 1500 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. सुपर क्वालिटी कांदा आहे. कुठला आहे कांदा? जोपूळ आणि चांदवड. बरं आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघ किती गेला? 1340 रुपये. बघू शकतो तुम्ही 1340 रुपये कांद्याची क्वालिटी. 1340 1340 रुपीज. कुठला आहे कांदा? कान मंडळाचा कांदा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. पुढं बघू किती गेलं? 1260 रुपये. बघू शकतो तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे. 1260 रुपये 1260 रुपीज. कुठले आपण? निजामपूर जैताने. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? बरं ठीक आहे. पुढं बघू 45 ते 50 साईज आहे. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. किती गेलं? 1280 रुपये 1280 रुपये 1280 रुपये. कुठला आहे कांदा दादा? आडगावचा कांदा आहे. बरं बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. बरं ठीक आहे. अच्छा अच्छा ठीक. काल होतं काल परवा? 1480 झाली. कोणत्या मार्केट? लासलगाव मार्केट. अच्छा ठीक. पुढं बघ किती गेलं? काय भाव गेला? 1440 रुपये 1440 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. बरं कुठला आहे कांदा? शिवाजीनगरचा कांदा आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? बरं घरगुती बियाणं आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे. किती गेला? 1402 1402 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवाजीनगरचा कांदा आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. बघू शकतो तुम्ही साईज आहे कांद्याला 50 ते 60 साईज आहे कांदा. किती गेला? 1470 रुपये 1470 रुपये 1470. कुठला आहे कांदा? शिवाजीनगरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिवाजीनगर. काल परवा होते का? नाही ना. ठीक. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1425 1425 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांदा. कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही एक साईज माल आहे. सुपर साईज माल आहे. ठीक आहे. पुढं बघ 1200 रुपये 1200 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1200. कुठला आहे कांदा? शिवाजीनगरचा कांदा आहे. बरं ठीक आहे. 1200 रुपये झाले पूर्ण. 1251 झाले 1251 रुपये. ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काल परवा किती गेलं होतं? नव्हते आले का? ठीक आहे. पुढं बघू किती गेलं काका? 1218 1218 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं ठीक आहे. पुढं बघू 1180 रुपये 1180 रुपीज. गोल्टा मीडियम आहे. कुठले दादा आपण? बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. किती गेलं?
1260 रुपये 1260 रुपीज 1260 रुपये. बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? निजामपूर. आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक. काल परवा होते का तुम्ही? किती गेलं होतं? 1470 गेला होता. ठीक. बरं आज कमी गेला ना? बरं कितीने कमी गेलं तुम्हाला वाटतं? बरं म्हणजे 100-150 कमी गेलं. बरं ठीक. पुढं बघ मीडियम गोल्ट आहे 1300 रुपये जाईल 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? कुडाने निजामपूर. बरं ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? शेतकरी गेला हो. अच्छा शेतकरी नाही. पुढं बघू 1530 1530 रुपीज 1530 रुपये. क्वालिटी बघू शकून कांद्याची 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. 1530 रुपये जायले. कलर आहे सुपर कलर आहे. बरं कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती गेलं दादा? 1180 1180 रुपये जायले 1100 रुपये. बरं पुढं बघू 1352 रुपये जायले. गोल्ट मीडियम मिक्स आहे 1352 रुपीज 1352. कुठला आहे कांदा? आंबोडे. अच्छा साखरी तालुक. कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1430 रुपये 1430 रुपीज 1430. कुठला आहे कांदा? कालटेकचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? गावरानी बियाणे. ठीक आहे. काल परवा होते का तुम्ही? नाही ना. बरं ठीक. पुढं बघू केलं 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये. कुठला आहे कांदा? बरं 1300 रुपये बघू शकतो. मीडियम गोल्ट आहे दैवेल. पुढं बघू किती गेलं दादा? 1500 रुपये. बरं 1500 रुपीज 1500. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? रायपूरचा कांदा आहे 1500 रुपये. कोणतं बियाणं होतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे. काल परवा होते का तुम्ही? किती गेलं होतं? 17-21. आज कांदा होता का? अच्छा ठीक. आज किती गेला बोलले? 200 कमी गेला ना. ठीक. हा म्हणजे 200-300 कमी गेला. बरोबर ठीक. पुढं बघू बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे. किती गेली हो गोल्टी? 711 रुपये 711. बघ शकतो तुम्ही. कुठला आहे माल? शिंदे बाहेर. अच्छा ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं काल परवा आणली होती गोल्टी? कांदा होता. किती गेला होता कांदा? 1350 रुपये गेला होता. ठीक आहे. ॲव्हरेज माल होता का? ठीक. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं आहे? 1200 रुपये 1200 रुपीज 1200. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे ना. ठीक आहे 1200 रुपये.